तर 8 संख्येची सरासरी 12 आहे. प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर नवीन संख्येची सरासरी किती? बघा त्याचा प्रश्न आहे, 8 संख्यांची सरासरी 12 आहे. जर प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर नवीन संख्यांची सरासरी किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवायची गरज नाही, तुम्हाला एक खतरनाक ट्रिक देणार आहे. ट्रिक काय माहितीये? गुणणे असू द्या, वजाबाकी असू द्या, भागाकार असू द्या किंवा मिळवणे असू द्या, जी क्रिया जुन्या सरासरीवर घडली. आता इथं काय म्हणणं आहे त्यांचं? 8 संख्यांची सरासरी किती आहे? 12. लिहिली 12 आणि प्रत्येक संख्येत 2 मिळवले, मग 12 मध्ये 2 मिळवा. 12 आणि 2 किती? 14. तुमचं उत्तर आलं 14. हाच प्रश्न जर कन्वर्ट केला, 12 संख्यांची सरासरी 8 आहे किंवा 8 संख्यांची सरासरी 12 आहे, प्रत्येकीतून 2 वजा केले तर 12 मधून 2 काढा, नवीन उत्तर 10. जर ते म्हणले 2 ने गुणले तर 12ला 2 ने गुणा, नवीन उत्तर 24. जर ते म्हणले 2 ने भागले तर 12ला 2 ने भागा, उत्तर किती? 6. म्हणजेच काय की सरासरीमध्ये जर प्रत्येक संख्येत मिळवले, वजा केले, गुणा केले किंवा भागाकार केला तर नवीन सरासरीत सुद्धा तुम्हाला तेच घटक करायचे आहेत जे जुन्या सरासरीत केले. विद्यार्थी मित्रांनो, समजलं सगळ्यांना? पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं, उत्तर कमेंट करा आणि हो, चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.